नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। जर तुम्ही ग्रामीण डाक सेवक यामध्ये जवळपास 40,000 पदांची भरती निघालेली होती आणि या भरतीच्या एकूण 5 याद्या ऑलरेडी लागलेल्या आहे। जर 5 याद्यांमध्ये जर तुमचं नाव आलं नसेल तर आता 6वी यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। तर बघा 6वी यादीमध्ये कुणाचं नाव आलेलं आहे आणि किती टक्क्यावर याची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला indianpostgdsonline.gov.in या साईटवर जावं लागेल। लक्षात ठेवा, तर या साईटवर तुम्हाला जावं लागेल। या साईटवर गेल्यानंतर जुलै 2024 शॉर्टलिस्टेड तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल। यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र बघायचं आहे। तर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र दिसत आहे, महाराष्ट्र। तर या महाराष्ट्राच्या समोर प्लस बटन दिसत आहे, यावर क्लिक करायचं आणि आपली जी 6वी लिस्ट आहे सप्लिमेंटरी लिस्ट 6 हे तुम्हाला डाउनलोड करावं लागेल। 5 लिस्ट लागलेले आहे ऑलरेडी। 5व्या लिस्टमध्ये नाव नसेल तर 6वी लिस्ट चेक करा। 6व्या लिस्टेत नाव नाही आलं 7व्या लिस्टमध्ये तुम्हाला नाव चेक करावं लागेल। तर 6वी लिस्ट आपण या ठिकाणी चेक करू। डाउनलोड केलेली आहे, डाउनलोड तुमच्या मोबाईलमध्ये होऊन। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी लिस्ट डाउनलोड झालेली आहे। जर तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला 11 मार्चपर्यंत आपल्या संबंधित डिव्हिजन ऑफिसमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावे लागेल। ठीक आहे, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी दिलेला आहे। जर तुमचा नंबर या ठिकाणी असेल तर संबंधित डिव्हिजन ऑफिसमध्ये जाऊन आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावे। सोबत तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जावं लागेल आणि ओरिजिनल डॉक्युमेंटचे 2 झेरॉक्स सेट 68 कॉपी करून सोबत घेऊन जावं लागेल। तर बघा आता ही लिस्ट कशा प्रकारे चेक करायची। तर या ठिकाणी डिव्हिजन दिलेलं आहे, ऑफिस, पोस्ट नेम तुमचं, तुमची कॅटेगरी, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि किती टक्केवर तुमची नियुक्ती झाली आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे होणार आहे त्यांचा पत्ता म्हणजे डिव्हिजनचं नाव। ठीक आहे मित्रांनो, तर या ठिकाणी अहमदनगर दिलेलं आहे। तर रिझल्ट जो आहे तो सारखाच लागलेला आहे, काहीच फरक नाही आहे। सर्व विद्यार्थी 90च्या वर आहे। काही विद्यार्थी 84 आहे तर ते हँडिकॅप विद्यार्थी आहे। ठीक आहे, हँडिकॅप विद्यार्थी 84पर्यंत आलेले आहे। ठीक आहे मित्रांनो, तर बाकीचे कास्ट कॅटेगरीवाले विद्यार्थी आहेत ते 85-90च्या दरम्यानच आहे आणि काही विद्यार्थी 90च्या वर पण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। ठीक आहे, यामध्ये अहमदनगर, बारामती, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, नंतर धुळे, गोवा। गोवामध्ये पण 90च्या वर आता लिस्ट लागायला सुरुवात झालेली आहे। अगोदर सुरुवातीला 40पर्यंत लिस्ट लागे, पण आता 90च्या वरच लिस्ट या ठिकाणी लागायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी ST कॅटेगरी 87.66 आलेला आहे गोवा डिव्हिजनमध्ये। ठीक आहे मित्रांनो, तर संपूर्ण लिस्ट तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे। मी तुम्हाला सांगितलेलं कशाप्रकारे डाउनलोड करायची आहे, तर तुम्ही त्या पद्धतीने ही लिस्ट डाउनलोड करू शकता। टोटल 307 विद्यार्थी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी निवडलेले आहे। जर तुमचं नाव असेल तर 11 मार्चच्या अगोदर दिलेल्या डिव्हिजन ऑफिसमध्ये जाऊन आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे। मित्रांनो, 6वी यादी आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। जर 6वी यादीमध्ये तुमचं नाव नसेल 7वी यादी पण या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे। 7वी यादी तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्यायची। तर ही जर यादी तुम्हाला लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला यादी मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो। व्हिडिओ माझा शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।